वरणगाव येथे बेसहाल वेडसर तरुणीस सविता माळी व सहकाऱ्यांनी केली मदत। वरणगाव येथे मंगळवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास 22 वर्षीय वेडसर बेसहाल तरुणी बस स्टँड लगत फिरत असल्याचा दूरध्वनीद्वारा सामाजिक कार्यकर्ते सविता माळी यांना माहिती मिळाली असता त्यांनी तिथे जाऊन सदर तरुणीस वरणगाव पोलीस स्टेशनला नेले। पोलीस स्टेशनला गेल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांनी याबाबत लेखी पत्र देऊन तरुणीस बोदवड येथील आत्मसन्मान सहायता केंद्रात पोहोचवण्याचे सांगितले। त्यावेळी सविता माळी व लक्ष्मी बैरागी यांनी अनुषा गजरद चव्हाण राहणार नाशिक नावाच्या या तरुणीस सुरक्षितरित्या बोदवड येथे आत्मसन्मान सहायता केंद्रात पोहोचून मदतीचा हात दिला आहे। सदर कार्याबद्दल सविता माळी, एपीआय भरत चौधरी व लक्ष्मीबाई बैरागी यांचे कार्याबद्दल प्रशंसा होत आहे। मनोहर लोणे, दिव्य महाराष्ट्र न्यूज, वरणगाव। नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता व महिला दक्षता समिती सदस्य सविता माळी, वरणगाव। काल आमच्या इथे वरणगाव येथे एक मुलगी नाशिकवरनं आलेली होती आणि नाशिकवरनं ती भुसावळला उतरली। भुसावळवरनं ती रेल्वेने किंवा रिक्षाने आली आणि ती वरणगावला बस स्टॉपला उतरली। तिथे ती बंगाडे कॉम्प्लेक्समध्ये बसलेली होती। मुलीचं वय 22 ते 23 असेल आणि मुलगी सुशिक्षित होती। ती आम्हाला फक्त म्हणजे थोडं मानसिक संतुलनसुद्धा बरोबर नव्हतं तिचं। मला अनिल पाटील व आमच्या गावचे अनिल पाटील दादा व विनोद भाऊ सुरवाडे यांचा फोन आला की मॅडम तुम्ही येऊन जा, अशी एक मुलगी इथे आलेली आहे, बसलेली आहे, तर प्लीज तुम्ही त्यांना मदत करा। तर मी जळगाव येथून आले व पोलीस स्टेशनला गेले। आमच्या वरणगाव पोलीस स्टेशनचे PI माननीय भरतजी चौधरी सर यांना मी ही माहिती दिली। माहिती दिल्यानंतर सरांनी सांगितलं की मॅडम तिला तुम्ही पोलीस स्टेशनला आणा। तर मी पोलीस स्टेशनचे 2 कर्मचारी व मी त्या लेडीजला बंगाडे कॉम्प्लेक्समधून पोलीस स्टेशनला आणले। पोलीस स्टेशनला आणल्यानंतर साहेबांनी आम्हाला म्हणजे खूप सहकार्य केलं आणि विनोद भाऊ सुरवाडे आमच्या येथील पत्रकार यांनी बोदवड येथे अनाथ आश्रम येथे कॉल करून म्हणजे विचारपूस केलेली होती। आम्ही मग नंतर अनाथ आश्रमाला फोन केला की आम्हाला अशी मुलगी बोदवड तालुक्याची आहे, ते तिथे तुमच्याकडे आणायची आहे। तर आम्ही पोलीस स्टेशनचं पत्र घेऊन त्या मुलीला बोदवड येथे अनाथ आश्रममध्ये घेऊन गेलो व तिच्या घरच्या लोकांशी संपर्क करून त्यांच्याशी संवाद साधला व त्यांनी सांगितलं की आम्ही येऊ सकाळी वगैरे। तिला अनाथ आश्रमाचे स्वाधीन देऊन आम्ही घरी परत आले। मला असं म्हणायचं आहे की जी महिला असते एकटी उघड्यावर कुठेही असली तर ती म्हणजे सुरक्षित